नमस्कार मंडळी, मी ज्योती हाऊसमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते। कशात सगळे मस्त ना? मस्तच राहा। तर आज आहे भोगी। तर भोगीच्या निमित्ताने बघा मी बाजरीची भाकरी केलेली आहे तीळ लावून। कोण कोण बाजरीची ज्वारीची भाकरी केली तीळ लावून। आज तीळ लावून भाकरी करायची असते। तर भाकरी माझी बघा कशी टम्म फुगले। त्याचबरोबर मी मिक्स भाजी केलेली आहे भोगीची, तीळ वगैरे टाकून सगळं टाकून मिक्स भाजी बनवलेली आहे। तर कोणी कोणी भाजी बनवलेली आहे। प्रत्येकाची बनवायची पद्धत वेगळी असते, माझी आहे तुम्ही ती बघा। तर चला बघा, मी सगळं मिक्स घेतलेलं आहे। पाणी घेतलं, त्यामध्ये जसं कट करेल तसं त्या पाण्यामध्ये टाकले, कारण काळं पडू नये म्हणून। वांग बटाटा, कारण वांग कट करून थोडा वेळ झाला की काळं पडतं। सगळं घेतलेलं आहे, गाजर, वांग, बटाटा, पावटा इकडं कोकणात पावटा म्हणतात, आमच्याकडं वरण्याच्या शेंगा म्हणतात कोल्हापूर साईडला। आणि एक टमाटा आणि एक बटाटा टमाटा आणि कांदा घेतलेला आहे बघा। आणि आलं लसूण पेस्ट कुकर गॅसवरती ठेवलेला आहे। त्यामध्ये 2 चमचे तेल आणि जिरं टाकून कांदा टाकून त्यामध्ये घेतलेला आहे। कांदा थोडासा मी भाजून घेते आणि मग त्याच्यामध्ये मी टमाटा टाकणार आहे, कारण कांदा थोडा नाही सोबतच टाकला टमाट्यासोबत की कांदा लवकर भाजत नाही, पण मी टमाटा थोडासा नंतर टाकते, कांदा थोडा भाजून झाल्यानंतर। टमाटा टाकल्यानंतर मी त्याच्यामध्ये बघा चवीपुरतं मीठ टाकते। चवीपुरतंच मीठ टाका, नाही तर जास्त टाकाल। जास्त झालं की काय होतं ते मला विचारा, एखाद्या व्हिडिओमध्ये मी सांगेन की जास्त मीठ झालं की आमच्याकडं काय होतं, विषय संपतो। मग जास्त मीठ झालं की संपला मग जेवतच नाही। कमी मीठ असेल तर सांगत पण नाही, तर कमी मीठ पडलंय म्हणून आहे तसं जेवतात, पण मीठ जास्त झालं की जेवतच नाहीत। त्याच्यापेक्षा मीठ मी लई अंदाजानं व्यवस्थित टाकते। तर चला, कांदा टमाटा छान थोडासा भाजून झालेला आहे। मी आता 1 चमचा आलं लसूण पेस्ट त्यामध्ये टाकते आणि ते पण छानपैकी भाजून घेतो। आलं लसूण पेस्ट ते पण तेलामध्ये 2-3 मिनिटं छानपैकी भाजून घ्यायचं। मी कुठलं कांदा खोबऱ्याचं वाटण केलं नाही, कारण असंच खूप छान लागते भाजी, मिक्स असते। आलं लसूण पेस्ट पण त्यामध्ये टाकले आणि त्या भाजीचा आजचा दिवसच असतो भोगीच्या, कारण कशीही करा ती छानच लागते बघा। तर मी माझं कोल्हापुरी तिखट 2 चमचे घेतलेला आहे आणि बेडगी तिखट छोटे छोटे चमचे 2 चमचे आणि धना जिरं पावडर 1 चमचा आणि हळद 1 चमचा, आणि ते आता छानपैकी तेलामध्ये परतून घेते। आता सगळ्या भाज्या त्यामध्ये टाकून घेते। भाज्या टाकून छानपैकी हलवून घेते जरा तेलावरती परतून, म्हणजे अजून चव वाढेल त्याची। बघा ते सगळं हलवून झालेलं आहे छानपैकी। तर भोगीची भाजी म्हटलं तर त्याच्यामध्ये तीळ आले पाहिजेत, तर पांढरे तीळ थोडेसे टाकलेले आहेत। आणि माझा आवडता पदार्थ म्हणजे कोथिंबीर, भरपूर सारी कोथिंबीर टाकली बघा मी। मला कोथिंबीर खूप आवडते। जरी मी सहज बाजारात गेले आधीची आणलेली असेल कोथिंबीर, तरी पण अनेक ताजी जुडी दिसली की काही मोह आवरता येत नाही, अजून एक जुडी घेऊन येते। कोथिंबीर खूपच आवडते। तर बघा आता छानपैकी हलवून झालेलं आहे। आता ना मी थोडंसं अर्धी वाटीभर पाणी टाकणार आहे, कारण त्याच्यात ना पावटा आणि वांग आणि पावटा दोन्ही पण मुलं खात नाही। तर वांग जरा शिजायला पाहिजे, वांग काय लगेच शिजतं, पण पावटा पण गिरं शिजायला पाहिजे, त्यासाठी मी 2 शिट्ट्या एक्स्ट्रा काढलेल्या आहेत, कारण मग मुलं खातील, कारण मग खात नाहीत ते। बघा मी जास्त शिजवले आणि खूपच छान झाले बघा भाजी, मस्त। पाणी अर्धी वाटी टाकली होती, ते पण अजून आहे त्यामध्ये, जास्त काय आटलं नाही आहे, पण तेवढं मला हवंच आहे, कारण मी आमटी बनवलेली नाही आहे, भाजी भाकरी आणि थोडंसं भातावरती सरसरी त्यामुळे घेतलेलं। आता चला आपण भाकरी बनवून घेते मी। बाजरीची भाकरी बघा, कुठलं पण पीठ असो, छानपैकी मळलं ना की भाकरी एकदम छान येते। हो, भाकरीचं जे काट असतात ना ते पीठ चांगलं मळून घेतलं तर ते काट असे फाटत नाही भाकरी थापताना। छानपैकी भाकरी आता बनवते, तुम्ही बघा। पांढरे तीळ लावून घेते बघा आता मी।
छानपैकी. भोगीची भाकरी म्हटल्यानंतर त्याला पांढरे तीळ पाहिजे. आज पांढरे तीळ लावूनच भाकरी बनवतात. गावाकडे भरपूर भाकरी बनवतात, म्हणजे गल्ली असते ना, सगळ्या गल्लीत भाकरी वाटल्या जातात. भाकरी भाजी सगळ्यांच्या भाकरी येतात, सगळ्यांची भाजी येते, ते सगळे एकत्र केले जाते. खूपच छान टेस्ट लागते. ती फक्त प्रथा मला वाटते तिकडं गावाकडंच आहे, कोल्हापूर साईडला. कुठून कोण व्हिडिओ बघते त्यांना कुठून त्यांच्याकडे पण अशी प्रथा आहे का, की भोगीची भाजी प्रत्येकाला भाकरी वाटली जाते, त्यांची भाकरी भाजी आपल्याकडे येते, मग ते मिक्स करून आपण खायचं. असं कोणाकोणाकडं आहे कमेंट करा. आमच्याकडे आहे. इकडे मी कोकणात राहते, तर कोकणात असं काही नाही, कोण कुणाला काही देत नाही वगैरे, स्वतःच बनवायचं आणि खायचं. तर बघा भाकरी माझी मस्तपैकी बनवून झालेली आहे. आता टाकले मी तव्यात, पाणी लावून घेते आणि पाणी लावल्यानंतर परत वरच्या बाजूला अजून थोडेसे तीळ टाकते, म्हणजे पाठची बाजूला पण तीळ होतील. ओला आहे तवरच पाणी लावल्या लगेच तीळ टाकायचे. तवा एकदम माझा जास्त तापलाय, त्याच्यामुळं लगेच पाणी आटलं त्याच्यावरचं. पाठची बाजू भाजली बघा. आता पलटी मारतात. भाकरी कशी टम्म फुगते बघा, भोपळ्यासारखी, एकदम छान. वा, कसली मस्त. कडक कडक कोणाला भाकरी आवडते, मऊ फुगलेली भाकरी कोणाकोणाला आवडते, कमेंट करा नक्की. सगळ्याच भाकऱ्या फुगतात माझ्या. थोडंसं लय पण पातळ करत नाही, लय पण जाड नाही, थोडीशी मध्यम असते, त्यामुळे भाकऱ्या फुगल्या जातात. चला आता भाकरी माझी टम्म फुगलेली आहे, ते आता काढूया मस्तपैकी. भोगीची भाजी भाकरी बाजरीची बनवलेली रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. की भाजी बघा किती छान. आता ते गार झाल्यानंतर हे झाली थोडी सडसडीत आणि मस्तपैकी बाजरीची भाकरीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की लाईक करा. आणि वेळ काढून तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि आवडला असेल व्हिडिओ तर नक्की सबस्क्राईब करा.